असं त्यांनी सांगितलं। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या प्रमुख रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांवर प्रकाश टाकला। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी माध्यमांना या संदर्भात माहिती दिली। यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। वर्ष 2009 ते 14च्या तुलनेत ही तरतूद 133 पटींनी अधिक आहे, असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं। अर्थसंकल्पात 7 हाय स्पीड रेल्वे मार्गिका प्रस्तावित केल्या आहेत आणि ज्यामध्ये मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद यांचा समावेश आहे। यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ 48 मिनिटांपर्यंत कमी होईल, तर पुणे ते हैदराबाद प्रवासाला केवळ 1 तास 55 मिनिटं लागतील, असं ते म्हणाले। 2 नई बुलेट ट्रेन प्रोजेक्ट्स मिले हैं, एक तो मुंबई से पुणे और दूसरा पुणे से हैदराबाद। और इसका बेनिफिट इतना होगा, मुंबई से पुणे की यात्रा मात्र 48 मिनट की रह जाएगी और इसका बहुत बेनिफिट होगा। पुणे और मुंबई प्रैक्टिकली एक शहर की तरह हो जाएंगे। पुणे से हैदराबाद, जो कि दोनों बहुत बड़ा आईटी और मैन्युफैक्चरिंग और इलेक्ट्रॉनिक्स के हब हैं, ये दोनों जुड़ जाएंगे तो 1 घंटे 55 मिनट की यात्रा रह जाएगी मात्र। मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते।